मित्रांनो, 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला. भाजपला 2014च्या निवडणुकीत जोरदार यश मिळाले. मात्र 2014 पासून 2024 पर्यंत भाजपला काँग्रेसमुक्त भारत करता आला नाही आणि ते शक्यही नाहीत. काँग्रेस हा कॅडर बेस पक्ष आहे. देशात कुठलेही गाव नसेल जेथे काँग्रेसचा कार्यकर्ता मिळणार नाहीत. 2024च्या लोकसभेला काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आणि पक्षाने परत एकदा नवभरारी घेतली. 2024 मध्ये काँग्रेसला याहीपेक्षा जोरदार यश मिळाले असते. मात्र घराणेशाही आणि वरिष्ठ नेतृत्व कमकुवत असल्यामुळे काँग्रेसला हवे तसे यश मिळवता आले नाही, असा आरोप काँग्रेसवर केला जातो. वरकरणी निरीक्षण केल्यास हे खरेही वाटते. देश स्वतंत्र झाल्यावर एक हाती सत्ता असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस. त्या काळी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दगडालाही उभे केल्यास तो निवडून येतो, ही म्हण प्रसिद्ध होती. मात्र सध्याची परिस्थिती बघता 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला लोकसभेत आपला विरोधी पक्षनेता सुद्धा निवडता येईल एवढे सुद्धा खासदार निवडून आणू शकला नाहीत आणि 2024 मध्ये मिळालेले यश हे काँग्रेसचे यश नसून भाजपच्या विरोधातील यश आहेत. कधी काळी देशातील अर्ध्या राज्यात सत्ता असणारी काँग्रेस आज फक्त 4 राज्यात सत्तेत आहेत. त्यातही स्थानिक नेतृत्वाचे प्राबल्य असल्यामुळे त्या राज्यात काँग्रेसची सत्ता टिकून आहे. यामध्ये केंद्रातील नेतृत्वाचा कुठलाही प्रभाव सध्या काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात फारसा दिसत नाही. राज्यातील नेत्यांमध्ये फारसा समन्वय दिसून येत नाही. महाराष्ट्रात कधी काळी सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस आज फक्त 16 आमदारांवर येऊन थांबलेला आहे. निवडणुकीच्या वेळेला तर ही परिस्थिती होती की काँग्रेसच्या उमेदवारांना तिकीट झाल्यावर उमेदवार भाजपमध्ये जातो की काय ही भीती होती. अन्य राज्यातही हीच परिस्थिती आहे. नवीन नेतृत्वाला संधी न मिळाल्यामुळे अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याच्या बातम्या राज्यात होत आहेत. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी पक्षाने संधी न दिल्यामुळे बंडखोरी केली होती. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तर आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांनी सुद्धा पक्षाच्या नेतृत्वावर टीका करत पक्ष सोडला. कधी काळी एक हाती सत्ता असलेला काँग्रेस पक्ष आज बहुतेक राज्यात अस्तित्वासाठी लढत आहे. घराणेशाहीचा आरोप काँग्रेस पक्षावर नेहमी केला जातो. पक्ष एका घराण्यावर दशकानुदशकं चालू शकत नाहीत, याची जाणीव काँग्रेस पक्षाला अजूनही झाली दिसत नाही आणि सध्याच्या परिस्थितीवरून काँग्रेस पक्षाला नवभरारी घ्यायला कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनाच प्रयत्न करावे लागेल. मात्र 12 वर्षाच्या सत्तेच्या वनवासामुळे काँग्रेस पक्षाला मरगळ आलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला. भाजपने काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना आयात केले, राज्य खालसा केली आणि याला जबाबदार म्हणजे काँग्रेस पक्षाचे कमकुवत नेतृत्व. एका राज्यात पक्षांतर होत असताना काँग्रेस पक्षाने अन्य राज्यातील परिस्थिती न सांभाळता त्याही ठिकाणी पक्षाची वाताहत होताना बघत राहिला आणि भाजपने या संधीचा अचूक फायदा घेत 16 राज्यात आपली सत्ता स्थापन केली आणि देशातील सर्वात मजबूत पक्ष म्हणून उदयास आला. उलट पक्षी काँग्रेस पक्षाला कधी नव्हे अशी घरघर लागली आणि याला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व जबाबदार आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काँग्रेसमुक्त भारतचा नारा काँग्रेसचे नेतेच पूर्ण करतील असे दिसून येत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.